सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये तुमचा स्वागत. असा तोंड माझा पडलेला कारण काल मी व्हिडिओ बघलो आहे, त्याच्यात मोदी सांगतात की जसे आपण लॉकडाऊनात तयार होतो, एकजूट सगळ्यांना मदत केली आणि एक हिमतीन आपण त्या लॉकडाऊन काढला, तसे तुम्ही परत रेडी व्हा. असा ह्याच्यावर तर कळलं तुमका की वाढत्या वॉरमुळे खूप मोठं पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊचो असा. तर आता गॅस सध्या नाही गावना, थोड्या दिवसांनी पेट्रोल गावाचं बंद होतं आणि ह्याच्यावर समस्या काय माहिती. पण इतकी सगळी लाकडं आपल्याकडे असत, आई लाकडं हाडता वरसून काकीकडसून घेतली असत आम्ही. आणि ह्याच्यावर आईची समस्या आपण विचारूया काय आहे ती. ह्याच्यावर आई काय करू शकतं सांग तू. या सगळ्या प्रॉब्लेमवर तुझं काय विषय आहे? अगे खूप लोक तुका बघतं, त्यांना सांग, त्यांना धीर दे. तू काय धीर देऊ मी? सांग मग त्यांना की तुम्ही गावात येऊन राहा, चुली करा, चुलीर राहणार म्हणा. हो, मुंबईतून हडे येऊन राहतात जी लोक. मुंबईत गेली त्या टायमाक ना कामाक बिमागची, आता काय करतील, ऑप्शन नाही आता वाढत्या वॉरमुळे. तर ह्याच्यापासून एकच समजता, लाईफमध्ये जास्त अपेक्षा ठेवता का म्हणे माझा या माझा तुझा ह्या आता माझा काही नाही, माका असला कायच लागणार नाही. रोजचा चालला आज जगतो ह्याच इम्पॉर्टंट हा, उद्याचा काहीच आपणाक माहीत नाही. सो तुम्ही पण जास्त अपेक्षा ठेवून जागा नका. चला तुम्ही जाते बाजारात. काय हाडूचा काय हाडूचा नाही मग काय करतो जेवण. आणि इतकी लाकड हाडली असत, बाकी झाडूची असत वरतून काकी कडसून वरती बघा वरती घरा. चला जाऊया बाजारात जाऊन येते. ब्लॉग एडिट केले, पोस्ट करून ठेवले, 12 वाजता दिसतो. चला ते आणि ह्यो टाइमपास करता, अजिबात ब्रेक टाईट करू बघणार ना. शेटी एक घेते, शेटी पाहुणा मरे आमचो फेमस जातो शेटी. तर ब्रेक टाईट कर. मॅन ऑफ गॅरेज मॅन. मी काय हेल्प करू ही? किरण काय सांगतो लॉकडाऊन पडल्याबद्दल? युद्ध सुरू आहे, लोकांना काहीतरी 4 गोष्टी चांगले सांग. चांगले आता लॉकडाऊन पडताला मोदीने घोषित केला माहिती मा, सांगल्याने तिने रेडी राहा आता म्हणा. सगळ्यांचा रिव्ह्यू घ्या. चल सिद्धे तुझं रिव्ह्यू काय आता? पुढे वाटी लॉकडाऊन पडा शकतो, तर तू काय म्हणतलं? तू काय पडत डनच मा? तर लोकांनी काय अपेक्षित ठेवा? लाकडालाच राहणार आणखी ऑप्शन नाही. ओके, शेवट कोकणच जिंकलोय मा. कोकणच जिंकलो. ए आता नेक्स्ट हा चुलीवर आता तू रिव्ह्यू सांग, म्हणजे माणसानं कसा जगावा या. तो बोललो मगाशी, तो डेंजर बोलता मेले. ए झाला किती रुपये आले माझे? ब्रेक म्हणते ह्यो प्रेम ह्यो प्रेम मी कमायले. सगळा गाडी तर मला फ्री मध्ये करून देते ते, 1 रुपये घेणच नाही. चांगली गोष्ट. तर गॅसच्या कमतरतेमुळे आता मी ग्रेव्ही बनवतले असे चुलीर, कारण गॅस गावणं मुश्किल आहे खूप टेका लागणार. तर चला चुलीरच ग्रेव्ही बनवूयात. झाली ग्रेव्ही, आईच्या आशीर्वादाने ग्रेव्ही झाली. आई कपडे धुत आहे बघा, भियाता कॅमेऱ्यात बघून. उखाळा. चला ग्रेव्ही झाली, आता फक्त पीठ करूचा मंचुरियनचा. मग झाला मुंबई का नाही तर चुलीर मंचुरियन काढतो. तर आमच्या गाडी शेगडी आहे, लाकडाची तसं तिने शेगडी थायल्यान काड्यात, आणि ती आग पेटेत आणि ती याच्यावर घ्यासारखीच पेटा ना मस्त. कशी पण करू शकतो. कुत्रा येईल या बघा, आत्ता येलो आम्ही स्टॉलवर. आणि हा हजर झालं होय. आवाज ऐका तुमच्या गाडीच्या पार्सल नाही काय मेली हा. आणि ह्या बघा सुडात बघा कसा अडकला. ह्या असत लाईनी असत ते बघा, ह्या चुडात सुरू असं आपलं स्टॉल आहे बघा. एका टायमाचे पकोडे संपले असत, आता परत काढले आणि परत सोडता ही कंटिन्यू. आणि सर इतकी ऑर्डरी
म्हणजे बरेच पार्सल गेले आणि जितके पण आता गिरायक झाले त्यांनी सगळ्यांनी आज जीपे मारले असतात. एकदा जीपे सुरू झालं कसं काही जीपेच मारतात, कॅश काय दिनतच नाही. चला उद्या बुधवार आहे तर उद्या स्टॉल बंद, ठरल्याप्रमाणे सुट्टी. काकी इली हाय करू. दोघं जण आम्ही आता करून करून खाऊया. नको बाबा सगळ्यांना वाटा. परत आता येणारे वाटा. तर आता वाजले असतात रातचे 12:15. मग अशी जेव्हा येलो स्टॉलवरून घराकडे तेव्हा काहीतरी 10:30 वाजलेली. लगेच मी एडिट करू बसले शॉर्ट व्हिडिओ. एडिट केलं, व्हॉइस ओव्हर दिलं आहे आणि पोस्ट केले मगाशी. आता जस्ट जेले आणि आत्ता बाहेर इलं आहे, तर अजिबात टाईम नाही पुरा. तर चला आजचं ब्लॉग हे सर संपयचं आहे. काहीतरी नाटक आतो आवाज येतात तो बघा. हां तर म्हणजे उद्या असं सुट्टी, उद्या आपलं बुधवार आहे तर उद्या बंद असतात बघा. उद्या काही जाऊ गातो तर नवीन ब्लॉग शूट करू काहीतरी जाऊन. तर चला आजच्यासाठी इतक्याच, भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सो बेटा बाय.